महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आजपासून बंद करण्यात आली आहे। यूपीए सरकारच्या काळात ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराची संधी देणारी योजना सुरू करण्यात आली होती। याच योजनेच्या धर्तीवर विकसित भारत जी रामजी योजना चालू राहणार आहे। नव्या योजनेमध्ये 100 ऐवजी 125 दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली आहे। दिवसाला 300 ते 409 रुपये मजुरी सर्वच राज्यांमध्ये निश्चित करण्यात आली आहे, तर सिक्कीम सारख्या दुर्गम भागातील ग्रामपंचायतींसाठी जास्तीत जास्त 450 रुपये प्रतिदिन मजुरी निश्चित करण्यात आली आहे। दरम्यान चालू आर्थिक वर्षात जी रामजी योजनेकरता 95,692 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। पात्र मजूर एक दिवसही रोजगाराशिवाय राहणार नाहीत असं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलं। विकसित भारत जी रामजी योजनेमध्ये नवं काय आहे जाणून घेऊया। रोजगाराच्या हमीच्या दिवसात 100 वरून 125 पर्यंत वाढ करण्यात आली आहे। वर्षभरात फक्त 60 दिवस काम नसलेले असतील। दैनिक रोजगार मूल्य 300 वरून 409 रुपयांवर नेण्यात आले। मनरेगाच्या कामांच्या संख्येतही 266 वरून 318 पर्यंत ही वाढ करण्यात आली आहे। मनरेगात मागणी आधारित योजना आहे, जी रामजी आवंटन आधारित योजना आहे। जी रामजी योजनेत केंद्राचा 60 तर राज्याचा 40% वाटा असणार आहे। जी रामजी योजनेकरता यंदा 95,692 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे।